नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधल्या चालू महिन्यावरचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, BCCIने नुकतीच खालीलपैकी कोणाची भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गौतम गंभीर. BCCI म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. BCCI ही भारतातील क्रिकेटची एक सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे. या BCCIची स्थापना झालेली आहे 1 डिसेंबर 1928 या दिवशी. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. सध्या रॉजर बिन्नी हे BCCIचे अध्यक्ष आहेत. हेमांग अमीन CEO आहेत. राजीव शुक्ला व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि जय शाह हे BCCIचे सेक्रेटरी आहेत. आणि याच BCCIने नुकतीच आता राहुल द्रविडच्या जागेवर गौतम गंभीरची भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य कोचपदी निवड केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 गौतम गंभीर हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पेपर बॅग दिन म्हणून साजरा करण्यात येतो किंवा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 जुलै. 12 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक पेपर बॅग दिन किंवा वर्ल्ड पेपर बॅग डे म्हणून साजरा केला जातो. प्लास्टिक पिशव्यांपेक्षा कागदी पिशव्यांचा वापर वाढवणं आणि पर्यावरणावर प्लास्टिकच्या हानिकारक प्रभावाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी हा 12 जुलै हा दिवस जागतिक पेपर बॅग दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस सस्टेनेबल चॉईसेस फॉर अ ग्रीनर फ्युचर या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 जुलै. 15 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2014 या वर्षामध्ये संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. आणि हा दिवस जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी तसंच तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेसाठी सुसज्ज करणे, तरुणांमधील बेरोजगारीची समस्या कमी करणे, त्यांच्या कौशल्याबाबत जागृती निर्माण करणे या उद्देशाने साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य या थीमवर साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 15 जुलै. नेक्स्ट, युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पेन. युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप ही युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन म्हणजेच UEFA द्वारे आयोजित करण्यात येणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ही स्पर्धा युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन म्हणजे UEFA सदस्यांच्या वरिष्ठ पुरुष राष्ट्राच्या संघांद्वारे लढवली जाते, जी युरोपियन खंडातील चॅम्पियन ठरवते. आणि FIFA वर्ल्ड कप नंतर ही जगातील दुसरी सर्वाधिक पाहिली जाणारी फुटबॉल स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते. 2024 ही स्पर्धा नुकतीच 14 जून ते 14 जुलै 2024 या कालावधीमध्ये जर्मनीमध्ये संपन्न झालेली आहे. आणि यावर्षी ही स्पर्धा स्पेनने जिंकलेली आहे. उपविजेता राहिलेला आहे इंग्लंड संघ. स्पेन आतापर्यंत चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली किंवा स्पेनने आतापर्यंत चौथ्यांदा ही युरोपियन फुटबॉल स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 स्पेन हे याचं बरोबर उत्तर असेल. स्पेन मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे स्पेन हा देश. राजधानी आहे मॅड्रिड. स्पेनची राजधानी आहे मॅड्रिड. सध्या पंतप्रधान किंवा प्राईम मिनिस्टर आहेत पेड्रो सँचेज. आणि स्पेनचं चलन आहे युरो. युरो हे स्पेनचं चलन आहे. पुढचा प्रश्न आहे, पिच ब्लॅक 2024 हा बहुराष्ट्रीय लष्करी युद्ध अभ्यास खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. पिच ब्लॅक 2024 हा युद्धाभ्यास नुकताच 12 जुलै ते 2 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये डार्विन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये भारतीय वायुसेनेसहित 20 देशांच्या वायुसेनेचे सैनिक सहभागी झालेले आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11 जुलै. 11 जुलै 1987 या दिवशी जगातील 5 अब्जावं बालक जे आहेत ते युगोस्लाव्हिया या देशामध्ये जन्माला आलं होतं. यामुळेच लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधणं व त्यावर विचारमंथन करणं या उद्देशाने 1989 पासून संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी हा 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आणि यावर्षी हा दिवस लिव्ह नो वन बिहाइंड काउंट एव्हरीवन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 11 जुलै हे याचं बरोबर उत्तर असेल.
नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 के.पी. शर्मा ओली. के.पी. शर्मा ओली यांची नुकतीच 15 जुलै 2024 पासून नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली आहे. नेपाळ मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे नेपाळ हा देश. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. त्यानंतर नेपाळचे सध्या राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल. आता पंतप्रधान बनलेत के.पी. शर्मा ओली आणि नेपाळ चलन आहे नेपाळी रुपया. यासोबत लक्षात ठेवा की नेपाळ हा जगामधला असा एकमेव देश आहे ज्या देशाचा राष्ट्रध्वज त्रिकोणाकृती आहे. नेपाळचा राज्य प्राणी विचारला होता. नेपाळचा राज्य प्राणी आहे किंवा नेपाळचा राष्ट्रीय प्राणी जर कोणता असं विचारलं तर तो असेल गाय. एकदा हा MPSC विचारलेला प्रश्न आहे की नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे, तर उत्तर असेल गाय. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 के.पी. शर्मा ओली. नंतर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता की नोमॅडिक एलिफंट हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मंगोलिया. भारत आणि मंगोलिया या देशांचा संयुक्त लष्करी सराव आहे हा नोमॅडिक एलिफंट. आणि हा सराव किंवा हा युद्ध सराव जो आहे तो दोन्ही देशातील सहकार्याला चालना देणं व सैन्य दलातील लष्करी संबंध वाढवणं या उद्देशाने आयोजित केला जातो. यावर्षी हा युद्ध सराव 3 ते 14 जुलै 2024 या कालावधीमध्ये मेघालयमध्ये उमरोई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मंगोलिया. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे मंगोलिया, राजधानी आहे उलानबातर आणि मंगोलिया चलन आहे तोगरोंग. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मंगोलिया. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 5 जून, 6 जून, 7 जून की 8 जून. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.